स्वागत आहे तुमचं मुक्ताज किचनमध्ये। आज आपण बनवणार आहोत दही वडे। एकदम सॉफ्ट, खायलाही खूप चवदार लागतात। आता हे आपण याच्यासाठी रात्रभर उडदाची डाळ भिजू घातलेली आहे। ही अशी एकदम डाळ भिजली की आपल्याला मिक्सरमधून काढून घ्यायची आहे। असंही आपण 3-4 तास भिजवायला टाकली तरी भिजते उडदाची डाळ। आता हे आपल्याला मिक्सरला लावून घ्यायचं आणि हे कोथिंबीर धुवून घेतलेली आहे आपण। याच्यामध्ये आपल्याला कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि थोडंसं पाणी टाकायचं, जास्त पाणी नाही टाकायचं कारण ते थोडं पातळ होईल आणि परत आपल्याला वड्या करायला थोडंसं प्रॉब्लेम येईल, त्याच्यामुळे आपण हे घट्टच काढून घ्यायचं। आता हे बघा, हे आपलं एकदम घट्ट असं काढलेलं आहे आणि एकदम बारीक काढून घ्यायचं, थोडा जाडसरपणा नाही राहिला पाहिजे। आणि त्याच्यामध्ये आपण थोडीशी हिरवी मिरची टाकणार आहोत। हिरवी मिरची धुवून आपण मिक्सरला लावून घेतलेली आहे, हेही याच्यामध्ये टाकून घ्यायची आहे मिरची आणि आपल्याला एकदम मिक्स करून घ्यायचं आहे। कोणी कोणी हिरवी मिरची टाकत नाही कारण सपकच ठेवतात, पण आपण दह्यामध्ये गोड वगैरे टाकतो ना, मग तिखट गोड आणि दह्याचे आंबट अशी मिक्स चव छान लागते, त्याच्यामुळे हे आपण हिरवी मिरची टाकून घेणार आहोत आणि हे मीठ टाकलेले। अशा पद्धतीने तुम्ही एखाद्या वेळेस करून बघा, टेस्ट खूप छान लागते। आता हे आपण मिक्स केलेले सगळं आणि असं पूर्ण व्यवस्थित मिक्स झालं पाहिजे। आणि आता आपण गॅसवर कढई ठेवणार आहोत आणि त्याच्यामध्ये तेल टाकून घेणार आहोत। तेल असं एकदम गरम होऊ द्यायचं आणि नंतर वडे टाकायचे आपल्याला हे एक एक चमच्याने। आपण जर तेल थोडंसं कमी तापू दिलं ना, तर एखाद्या वेळेस असं होतं की वडे चिटकले जातात खाली आणि तो निघायला हे होतं, खाली चिटकतं एकदम। हे बघा, आता आपले हे सगळे निघालेत, पण याच्यातला एक चिटकला गेला आहे साईडला पडलेला। हे बघा, हे बघा, हे कसं चिटकला गेलेलं आहे, लगेच लक्षात येतं आपल्याला। आणि हे असे एक एक करून व्यवस्थित परतून घ्यायचे आहेत वडे आणि थोडेसे लालसर लालसर रंगावरच आपल्याला हे असे तळून घ्यायचे आहेत। आणि तुम्हाला माझ्या रेसिपी कशा वाटतात तुम्ही मला एकदा कमेंट करून नक्की सांगा। माझे व्हिडिओ शेअर करायला विसरू नका। आता हे आपले झालेले आहेत बघा तयार वडे। आता हे आपण पाण्यातून काढले, ते माझ्याकडून स्किप झालं। वडे पाण्यातून एकदा काढायचे आणि नंतर त्याच्यावरून दही टाकायचं आणि ही लाल चटणी आणि कोथिंबीर खूप छान लागतात खायला। या सर्वजण खायला आणि माझे व्हिडिओला सबस्क्राईब करायला विसरू नका।